लाडकी बहीण योजनेकरता ई-केवायसीतील अटीचा गोंधळ सुरू आहे। ई-केवायसी करताना वडील किंवा नवऱ्याची कागदपत्रे आवश्यक असतील। पती आणि वडील जर हयात नसतील, दोघांपैकी एक कोणी जर हयात नसेल तर महिलांनी काय करावं असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। वडील पती हयात नसलेल्या महिलांची मात्र अडचण होईल यानंतर अशी आता चर्चा आहे। बहिणींवरील या संकटावर सरकार काय उपाय काढणार हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील। ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल। मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय आदित्य तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला सांगेन। जेव्हा नवीन सरकार आलं होतं पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही बोललो होतो की आमचा अंदाज आहे की तुम्ही 24 ते 25 लाख महिलांची नावं हे लाडक्या बहीण योजनेतून काढचाल अशी भीती तिथे आम्ही व्यक्त केली होती। तेव्हा उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी सांगितलं होतं अजिबात नाही, आम्ही कुठेही कोणाचं नाव कमी करणार नाही। पण आता जर आपण बघितलं तर 28 लाख महिलांचं नाव तिथे कमी करण्यात आलेलं आहे। आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की अजून अटीतटी टाकून अजून एक 50-60 लाख महिलांचं नाव हे कमी करू शकतील। हे स्थानिक स्वराज्य संस्थेपुरतच ते थांबलेले आहेत। स्वतः ते योजना बंद करतील नाहीतर कोणाला तरी कोर्टात पाठवून कोर्टाच्या माध्यमातून या योजनेला स्थगिती हे सरकार नक्कीच आणेल अशी भीती आता आम्हा सर्वांना त्या ठिकाणी वाटायला लागली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।